हर हर महादेव. हाऊ आर यू? आय होप यू विल बी फाईन. तर बघा, आज मस्तपैकी सकाळी काय केलेलं आहे, पोह्यांचा नाश्ता केलेला आहे आणि गंगाफळाची भाजी पण होती थोडीशी, तर ती गरम करून घेतलेली आहे. आणि चपात्या होत्या 2-3 आणि पोहे. म्हटलं जास्त काही करायची गरज नाही, कारण आज करायचा होता मला धोंडा देवधर्मासाठी आणि गाईसाठी. मग काय, हे गव्हाचं काम बाकी होतं. मग नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर पटकन आवरून घेतलं आणि हे गव्हाचं काम करत बसले. कारण नंतर काही कामाची मी म्हटलेलं आहे ऑलरेडी की मला नवीन कामाची सुरुवात करायची आहे, तेव्हा मला काही वेळ मिळणार नव्हता. म्हणून म्हटलं हे गव्हाचं काम एकदा करून टाकूया आणि साईडला ठेवून देऊया. मग काय, हळूहळू माझे कामं चालू होते आणि चाळून झाल्याच्या नंतर मग सगळं झाडझूड करून घेतली, सगळं आवरून घेतलं आणि स्वतः पण मस्त फ्रेश झाली, कपडे वगैरे चेंज करून हातपाय वगैरे व्यवस्थित धुवून म्हटलं चला आता आपल्याला काम करायचं आहे. की आज करायचा होता मला गायींसाठी, देवधर्मासाठी धोंडा. असं म्हणता की 2-3 वेळेला करायला पाहिजे, पण माझ्याकडनं काही 3 वेळा झाला नाही, मी 2च वेळेला केला. आणि अमावस्येच्या अगोदरच मी केला होता, पण मला व्हिडिओ टाकायला काय झाला, थोडासा लेट झाला, त्यामुळे अमावस्या होऊन गेली आणि मी आता हा ब्लॉग टाकत आहे. तर मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या वगैरे केला, म्हणजे पूर्ण स्वयंपाकच केला होता मी, पण पूर्ण काही शूट नाही करत बसले. परत परत काय म्हटलं तेच तेच करायचे, पण हे खास धोंड्यांचं काम होतं. मस्तपैकी गरमागरम पोळ्या करत होते या ठिकाणी पुरणाच्या, आणि सगळ्या पोळ्या माझ्या अशाच टम्म फुगल्या होत्या. आणि मेन हे होतं काय, धोंडे. तेच धोंडे केले, मस्त फ्राय केले. आणि मग नंतर मी पोचलेले आहे आता. पिल्लू आणि पिल्लूचे बाबा अशा आम्ही 3 जण गेलो आहेत गोशाळेमध्ये. मस्त त्या ठिकाणी गाईंना धोंडे खाऊ घातलेले आहे. थोडंसं तिथे चारा होता, तो चारा पण खाऊ घातला आहे. पिल्लूला खूप छान वाटत होतं आणि आता तिला असं वाटत होतं की आपण पहिले पण या ठिकाणी आलेलो आहे. आणि या ठिकाणी छोटे छोटे पिल्लं पण होते, वासरं पण होती. शुकाला ते खूप आवडायची आणि ती काय करायची, त्यांना खाऊ घालू दे असं म्हणायची. आणि या ठिकाणी खूप गायी होत्या ना, त्यांना पण असं वेगळं वाटायचं, कुणी आलं की ते त्यांच्याकडे काय करायचे आशानी पाहायचे. तर पुन्हा भेटूया उद्या, तोपर्यंत सर्वांना राधे राधे.